हिंदुत्वाचं आराध्य दैवत आपण बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि या स्पर्धेचं आयोजन एक सुंदर आयोजन आपण बघू शकता 14 फेब्रुवारी आणि 15 फेब्रुवारी या 2 दिवसा रोजी 15 फेब्रुवारी आणि 16 फेब्रुवारी या 2 दिवसा रोजी मात्र करण्यात आले। आजचा शेवटचा दिवस स्पर्धेचा 16 फेब्रुवारी आणि आपण बघू शकतात येत्या 19 तारखेला मोठ्या उत्साहामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी होणार। जगात भारी 19 फेब्रुवारी आणि इकडे मात्र काय कमालीचा फटका आहे। वेगावर स्वार गोलंदाज त्याला दिशा दिली आणि इकडे माझ्या मते चंदनगड गेल्या वर्षी सेमीफायनल मध्ये पराभूत झाला होता। या वर्षी मात्र पुन्हा एकदा सेमीफायनल मध्ये आलेला आहे। इथे बघूया एक चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत झालाय, परंतु पहिल्याच चेंडूवर विकेट गेल्यानंतर यावेळेस कमालीचा गॅप शोधतोय 4 धावा। पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळतोय बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजेच तनय। वन डाऊनच्या रूपामध्ये आलेला बॅट्समन तनय। 3 चेंडू आतापर्यंत झाले। धावसंख्येचा विचार केला धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 5 आणि गोलंदाजाचा विचार केला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय रितेश पवार। आपण बघू शकतात यावेळेस पाहायला मिळतोय रितेश पवार लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट। हलक्या हाताने खेळतोय इकडे संदीप सिंगल नक्की असेल। स्कोरबोर्ड नो आणि आलेला आहे म्हणजेच पुढचा चेंडू फ्री हिट असेल। स्कोरबोर्ड 1+1 2 ने पुढे जाणार। स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण पाहू शकता 7 स्कोर कार्ड वर आता मात्र लागले जातात। चेंडू झाले 3 धावा झाले 7। क्रिकेटचा महासंग्राम टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय। MPL मराठा प्रीमियर लीग 2024 सीझन 2 पर्व दुसरं आणि यावेळेस आपण बघू शकतात सेमीफायनल सुरू आहे। काल एक सेमीफायनल पाहायला मिळाली राजगड संघाने बाजी मारली। आता मात्र फ्री हिट उघड डोळे पाहणी पुढचा चेंडू आहे फ्री हिट आणि यावेळेस स्ट्रोक आडव्या पद्धतीने खेळलाय गॅप मध्ये आहे परंतु चौकार जाणार का नाही यावेळेस क्षेत्ररक्षण होत असताना दुसऱ्या धावेसाठी येतोय। 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाणार 9 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत। चेंडूचा विचार केला तर चेंडू आतापर्यंत झालेले ते म्हणजे 4 चेंडू 9 धावा। प्रत्येक चेंडूवर लगभग 2च्या वरची सरासरी मेंटेन केलेली आहे बॅट्समनने। पहिल्याच चेंडूवर प्रत्येक बाद झाल्यावर मात्र यावेळेस वन डाऊनच्या रूपामध्ये बॅट्समन आला डावकुरा हलक्या हाताने पहिल्याच चेंडूवर चौकार खेचला आणि त्यानंतर मात्र सिंगल डबलवर कॉन्सन्ट्रेट। इथे मात्र एक चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय। बघायला गेलं तर मोठा हिट आलाय धावा देखील झाल्या आहेत तर सिंगल डबलवर मात्र पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट करत असताना दोन्ही बॅट्समन 5वा चेंडू घेऊन तयार। इथे शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न यावेळेस आपण बघू शकतात विथ बॉडी फटका स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता परंतु डॉट चेंडू येतोय पूर्णपणे चेंडूवर गेला नाही यावेळेस बॅट्समन। यावेळेस आपण बघू शकतात थोडा लांबूनच हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता डॉट चेंडू आलाय। शेवटचा चेंडू यावेळेस गोलंदाज तयार डावकुरा गोलंदाज डावकुरा फलंदाज 9 धावा धावफलकावर। टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय 5 ओव्हरची ही मॅच आपल्याला पाहायला मिळते। हलक्या हाताने खेळतोय स्कोरबोर्ड मात्र एकने तरी पुढे जाईलच। डीप मध्ये खेळाडू पॉइंटच्या भागामध्ये स्कोरबोर्डचा विचार केला तर 1 षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावर पाहायला मिळतात। डीजे बजाव।
त्यानंतर डीप पॉइंट आपल्याला पाहायला मिळतोय. अशा रीतीने फिल्डिंग सजवलेली आहे. उजव्या हाताचा बॅट्समन आता समोर आलेला संदीप आणि आपण बघू शकतात इथे संदीपसाठी क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे ते म्हणजेच लॉंग ऑन आहे. त्याचबरोबर मिड विकेट डीप आहे आणि पॉइंट डीप ठेवण्यात आलेला आहे. स्कोरबोर्ड 11-11. चेंडू मात्र जाऊ दिला कीपरकडे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. डॉट येतोय ऑफ स्टंपच्या थोडा बाहेर आणि बाउन्स देखील पाहायला मिळाला. 11 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. अहो काय कमालीची गोलंदाजी कुणाल कडून. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. थोडा डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळत असताना बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस 50 धावा मात्र नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करू असं त्यांनी सांगितलं होतं. पहिल्या ओव्हर मध्ये 10 आल्या परंतु दुसऱ्या ओव्हर मध्ये आता 3 चेंडू मध्ये एकच आलेली आहे. यावेळेस फटका फसलाय. इकडे कॅच होणार का. कॅच ड्रॉप मात्र पाहायला मिळतंय. 1 पूर्ण आणि 2 पूर्ण होतील. यस 2 पूर्ण होताना संधी मिळते संदीपला. कॅच उडाला होता आणि कॅच मात्र ड्रॉप झाला. स्कोरबोर्ड 2 पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता 13 धावा धावफलकावर लागले जात आहेत. येणार चेंडूचा विचार केला तर 2 चेंडू बाकी आहेत दुसऱ्या षटकातील. 13 स्कोर कार्डवर. राजगडला विनंती आपण येऊन राहा. राजगड संघ फायनल मध्ये गेलेला आहे. त्यांना विनंती आहे की आपण येऊन राहा. यावेळेस फटका चांगला आहे. इथे मात्र संदीपचा खूप चांगला देखणा फटका. ओव्हर पिच होता. मिड ऑफच्या वरून खेळला जातो. चौकारासाठी 4 धावेस तिचे. तर इथे मात्र आपण बघू शकता चौकाराला 17 स्कोर कार्डवर यावेळेस पाहायला मिळत आहेत. एक सुंदर आणि देखणी स्पर्धा आपण बघू शकता. टीव्हीचं सुंदर मैदान आणि सेमी फायनल हलक्या हाताने खेळला जातोय. स्टंपवर चेंडू टाकला जातोय. सिंगल तरी नक्की असेल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 9च्या सरासरी 18 धावा यावेळेस पाहायला मिळत आहेत. डीजे इकडे बघायला गेलं तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा. बाउंड्री लाईनच्या जवळ बसू नका. चंदनगडच्या प्रेक्षकाला विनंती आहे थोडं बाउंड्री लाईन पासून लांब बसा ही विनंती असेल. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय पहिला चेंडू यावेळेस ऑफस्टंपच्या थोडा बाहेर हलक्या हाताने खेळला. 1 धाव नक्की असेल. विश्वजित गोलंदाज पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर 1 धाव आलेली आहे. डावकुरा बॅट्समन समोर येतोय. 19 धावा या धावफलकावर मात्र पाहायला मिळत आहेत. 19 धावा धावफलकावर मात्र दुसरा चेंडू तिसऱ्या षटकातील यावेळेस क्रॉस बॅटीने खेळला जातो मिड विकेटच्या ठिकाणी. इथे मात्र क्षेत्ररक्षण होणार. 2 धावासाठी येत असताना 2 धावा पूर्ण करतील. स्कोरबोर्ड मात्र 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 21-21. आलेल्या सर्व पाहुण्यांचं स्वागत. त्याचप्रमाणे खेळायला आलेल्या खेळाडूंचं स्वागत आणि माझ्या लाडक्या प्रेक्षकांचं मी प्रीतम गरत हार्दिक हार्दिक स्वागत करतोय या स्पर्धेमध्ये. MPL मध्ये मराठा प्रीमियर लीग मध्ये 2 धावांनी स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 21 झालेला आहे. आता मात्र बॅटिंग टीम कडे
16 चेंडू आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. एक धाव नक्की असेल. LBW नोट आउट आहे. सकाळपासून आपण खेळतायत. LBW रूल नाही आहे आणि इकडे मात्र 2 धावा असतील. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार करा 23 धावा यावेळेस मात्र पाहायला मिळत आहेत. स्कोर कार्ड वर आपण बघू शकता. क्रिकेटचा हा एक नियम आहे. तो नियम मात्र इकडे नाही आहे. त्यामुळे मात्र गोलंदाजाला देखील माहित नाही, किपरला देखील माहित नाही आणि त्यांना म्हटलं का आउट दिला नाही. परंतु इकडे मात्र आयोजकांनी हा नियम जो आहे तो मात्र ठेवलेला नाहीये. लेग बिफोर यावेळेस चांगला चेंडू आहे. इथे मात्र पुन्हा एकदा 1 आणि पुन्हा एकदा मात्र 2 असेल. यस, पुन्हा एकदा 2 असेल. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. खूप चांगला खेळ. बघा जेव्हा मोठी ते येत नसतील ना तेव्हा अशा रीतीचा खेळ मात्र खेळणं गरजेचं आहे. स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 25 स्कोर कार्ड वर चेंडू फेकून झाले 4. 2 चेंडू बाकी आहेत. पुन्हा एकदा तयार. शॉर्ट पिच चेंडू फटका सजवला. इकडे मात्र चान्स होता. चान्स घालवला बॅट्समनने. इथे चौकार षटकार येणं गरजेचं होतं. खराब चेंडू होता. स्कोरबोर्ड इकडे पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता यावेळेस 26 झालेले आहेत. शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील. 26 स्कोर कार्ड वर. फील्ड प्लॅन मात्र बदललं जाईल. आता मात्र उजव्या हाताचा बॅट्समन संदीप स्ट्राईकला आहे. हळूहळू मात्र आपण बघू शकतात संध्याकाळच्या वातावरणामध्ये इथे आता थोडं स्कोर दाबला जाईल. पण तो टेनिक चेंडू मात्र आपण बघू शकतो मिडल झाला. आता मात्र चांगल्या रीतीने ट्रॅव्हल होतं. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता संदीपने. इथे मात्र डॉट चेंडू येतोय. षटक क्रमांक 3 समाप्त. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजेच 26 महासंग्राम आपण बघू शकतो. यावेळेस मराठा प्रीमियर लीग देवांची अब्जावती मंदिर असताना पण एकही मंदिर नसताना अब्जावतीच्या हृदयामध्ये अधिराज्य करतात त्यांना छत्रपती म्हणतात. आणि इकडे आपण बघू शकतात हे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे मैदानाच्या आतमध्ये लढत असताना संघर्ष करत असताना ज्यांच्या रक्तामध्ये हारणं नाही, शेवटपर्यंत कोणी हार मारत नाहीये आणि खूप चांगला मात्र खेळ रंगला जातोय. गोलंदाज आदेश आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू उंच गेलेला आहे. इकडे कॅच होणार. यस, विकेटचा पतंग. बॅक टू डगआउट साठी. Thank you, DJ Master. पहिला चेंडू मात्र इकडे विकेट आलेला आहे. आजच्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ रंगला जातोय आणि गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आदेश. आजच्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ खेळलेला आदेशने. पहिल्या मॅच मध्ये देखील मॅन ऑफ द मॅच पाहायला मिळाला. दुसऱ्या मॅच मध्ये देखील मात्र चांगली विन करताना आपल्याला आदेश पाहायला मिळाला. आणि इकडे आपण बघू शकता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील. 11 चेंडू आहेत बॅटिंग टीम कडे आणि स्वप्नीलचा फटका उंच गेलेला आहे. इकडे मात्र थोडा पुढे पडतोय मिड विकेट पासून. चांगला प्रयत्न होता कॅप्टनचा परंतु 2 धावा पूर्ण करत असताना संदीपचं कौतुक करेल मी. बघा रनिंग बिटवीन द विकेट मात्र या वयात देखील मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. स्कोरबोर्ड मात्र 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 28 झालेले आहेत. जुनी मात्र 10 चेंडू आहेत बॅटिंग टीम कडे.
इथे 20 धावा जर आल्या तर एक चांगली लढत चांगली मॅच पाहायला मिळेल कारण की आज सकाळपासून एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते चंदनगड कडून शॉर्ट पिच चेंडू मारण्याचा प्रयत्न इथे मात्र डॉट आलाय यस डॉट चेंडू येतोय चेंडूचा खेळ झाला 3 आणि अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे यावेळेस सेमी फायनल आपल्याला पाहायला मिळते यानंतर एक मेगा फायनल या स्पर्धेतील शेवटची मॅच पुणे 10 क्रॉस बॅटीने खेळण्याचा प्रयत्न डॉट येतोय कपिल देव निकुंजने सांगितले अक्रॉस क्रिकेट इज बॅड क्रिकेट सरळ बॅटीने खेळा धावा नक्की येतील आणि इकडे आपण बघू शकता तिकडे क्रॉस बॅटीने खेळत असताना यावेळेस डॉट चेंडू येतोय शेवटचा सामना यानंतर आपल्याला पाहायला मिळेल इकडे उंच गेलेला आहे इकडे पाठलाग सुरू आहे बघूया चेंडू अडवता येईल का आणि इकडे बाउंड्री लाईन जवळ चांगली फिल्डिंग इथे रनिंग भेटली विकेट थोडी खराब इथे 3 यायला पाहिजे तर परत 2 आलेले आहे स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता यावेळेस 30 झालेले आहेत चेंडू आहे षटकातील शेवटचा चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 30 आपल्याला पाहायला मिळते 5 ओव्हरची मॅच यानंतर शेवटची ओव्हर सेमी फायनल आपल्याला पाहायला मिळते कोण जाणार फायनल मध्ये राजगड विरुद्ध कोणती टीम खेळणार फायनल मध्ये बघूया अजिंक्य तारा की त्यांना मात्र चंदनगड फटका पुन्हा एकदा फसलाय उंच गेलाय यावेळेस मात्र कॅच आउट विकेट एनडीजे शेवटची ओव्हर आणि मेहुल आणि संदीप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 30 झालेले आहेत 7.5च्या सरासरीने 4 ओव्हर मध्ये 30 7.5ची सरासरी मेंटेन केलेली आहे यात सरासरीने धावले तर 37-38 होतील जर मात्र एक सन्मानजनक टोटल पर्यंत पोहोचायचं असेल तर ह्या ओव्हर मध्ये आताच्या ओव्हर मध्ये जवळजवळ 15-20 धावा जमा कराव्या लागतील कारण की 10चा चेंडू किमान 10ची सरासरी ओव्हर मध्ये असणं गरजेचं आहे समोर देखील मात्र चांगले फलंदाज आहेत संदीप आपल्याला पाहायला मिळते बघूया 10 12 15 20 किती धावा येतील की एक चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळेल यावेळेस मात्र एज आणि आपण बघू शकता चेंडू अंगाला लागतो 1 धाव असेल स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल स्कोरबोर्डचा विचार केला 31 धावा झाल्या 31 5 चेंडू बाकी आहेत स्ट्राईकला बॅट्समन मेहुल यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज रितेश पहिलं षटक ज्याने हाताळलं होतं तो 6वं षटक घेऊन आलेला आहे 5वं षटक घेऊन आलेला आहे शेवटचं षटक इथे मारण्याचा प्रयत्न कीपर कडून झालाय चुकी यावेळेस सरप्राईज बाउन्स आणि मिळणार या धावा 4 बायच्या रूपात या 4यावेळेस चौकार आला इकडे मात्र बायच्या रूपात आता मात्र चांगला चेंडू आहे इकडे मारण्याचा प्रयत्न संदीप स्ट्राईक घेतोय स्वतःचा विकेट सॅक्रिफाइस करतोय इकडे मेहुल डॉट चेंडू आणि इकडे मात्र 3 चेंडू बाकी असतील
गोलंदाज यावेळेस रितेश 3 चेंडू हाताळते 3 चेंडू बाकी आहे संदीप ऑन स्ट्राईक यावेळेस आतमध्ये येऊन मारण्याचा प्रयत्न यावेळेस फिरवलं चकवलं डॉट चेंडू येतोय 2 चेंडू शेवटचे बाकी स्कोरबोर्ड 35 उपस्थित झालेले आहेत शेवटचे 2 चेंडू चंदनगड आणि त्यांच्या विरुद्ध अजिंक्यतारा आपल्याला पाहायला मिळते राजगड इकडे मात्र फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांच्या विरुद्ध कोण येणार पाहूया फटका इकडे चांगला आहे संदीपचा मिड विकेट चांगली कॅचिंग कॅप्टनने कोणती चुकी केली नाही विकेटचा पत्ता गरजेचं आहे मूल्यवेळ देत असताना आई टूल अँड ट्रॅव्हल्सचे मालक वैभव कुलकर्णी साहेब खरोखरच इंजर्ड आहे फ्रॅक्चर आहे तरी देखील इकडे आलेले आहेत त्यांचे धन्यवाद बॅट्समन शुभम आपल्याला पाहायला मिळते शेवटचा चेंडू मारण्याचा प्रयत्न इकडे मात्र सिंगल साठी धावतात दोन्ही बॅट्समन परंतु रनआउट असेल धावा 35 झाले 36 धावेचं आव्हान इकडे मात्र पाहायला मिळेल 30 चेंडू आणि 36 धावा इकडे ओपनिंग बॅट्समन आपल्याला पाहायला मिळत आहेत
सुयोग आणि रितेश खूप चांगली गोलंदाजी केली रितेशने आणि आता मात्र बॅटिंग साठी जात असताना गोलंदाज मनोहर शेलार आपल्याला पाहायला मिळते आणि बघायला गेलं तर इथे टार्गेट आहे 36चं 5 ओव्हर मध्ये 36 बनवायचे आहेत. कोण जिंकणार आणि कोण हरणार बघूया. आलेल्या सर्व पाहुण्यांचं स्वागत, उपस्थित महिला वर्गांचं देखील स्वागत. पहिला चेंडू घेऊन तयार. आता मात्र टार्गेट डिफेन्स करायचे. या अगोदर टार्गेट चेस करत होते, आता डिफेन्स करताना कशी गोलंदाजी होणार बघूया. स्ट्राईकला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे सुयोग, नो स्ट्राईकला रितेश. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळतोय. इकडे मात्र चांगलं चित्रक्षण, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु इकडे मात्र थ्रो खराब आणि इकडे एक धाव. स्कोरबोर्ड सिंगलने मात्र जाणार यावेळेस पहिली धाव फलकावर. चेंडू असतील 29 धावा बनवायचे, त्या म्हणजेच 35. डाव्या हाताचा बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते. बघूया मराठा प्रीमियर लीग आपण बघू शकता 2024 चे भव्य दिव्य आयोजन आणि आपण बघायला मिळते आजचा अंतिम दिवस, शुक्रवारचा दिवस. तारीख असेल 16 तारखेचा हा दिवस मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. उद्या मात्र याच मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल कोकण प्रीमियर लीग. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळेल. मोठं आयोजन हलक्या हाताने खेळताना यावेळेस मात्र पाहायला मिळते. कोकण प्रीमियर लीग मध्ये देखील हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. फिटिंग करताना जे खेळाडू आहेत हा संघ मात्र आपल्याला पाहायला मिळेल. स्कोरबोर्ड मात्र 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 2 धावा तब्बलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक दुसरा आहे आणि पहिला आहे आणि 2 चेंडू फेकून झाले आहेत. पुलटा चेंडू यावेळेस फटका सजवला आहे. ग्राउंडिंग स्ट्रोक खेळतोय. एक्स्ट्रा कव्हरला 1 धाव असेल. चान्स होता बॅट्समनला इकडे मोठा हिट लगावू शकला असता. असा चेंडू मिळाला असता कोणत्याही मात्र भागामध्ये स्ट्रोक खेळता आला असता परंतु इकडे ग्राउंडिंग स्ट्रोक खेळला. 1 धाव, 3 चेंडू 3 धाव. गोलंदाज मनोहर शेलार आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट घेणं गरजेचं आहे आणि मात्र विकेट इकडे मिळेल का हे प्रश्नचिन्ह आहे. चेंडू तयार घेऊन यावेळेस फटका सजवलाय. ओव्हर पिच, स्टँड अँड डिस्पॅच, झोन में था उनके. षटकार आलाय. स्कोरबोर्ड 6 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 9 धावा थप्पलकावर. 4 चेंडू मागे 9. आता एज लागली आहे. इकडे मात्र उत्तरास प्रत्युत्तर दिलं जात आहे. विकेटचा पतंग. मागच्या चेंडूवर षटकार, या चेंडूवर विकेट. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावसंख्येचा विचार केला मास्टर. पहिलं षटक सुरू असताना मात्र आपण बघायला मिळते चेंडू फेकून झालेत. 5 धावा झाल्यात. 9. 1 विकेट आता आलेला आहे. मंजिलें उन्हीं को मिलते जिनकी इरादों में जान होती है. हौसलों से कुछ नहीं होता, पंखों से उड़ान होती है. आणि इकडे आपण बघू शकतात यावेळेस तुमची इरादे मजबूत असणं गरजेचं आहे. टार्गेट आता जे आहे त्याच्यामध्ये लढायचं आहे. आयुष्य म्हणा किंवा क्रिकेट, संघर्ष हा आहेच ना. तकलीफ ना संघर्ष तो क्या मजा है जीने में. बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगी हो सीने में. आणि इकडे आपण बघू शकतात सुपर मात्र खेळ रंगला जातोय मैदानाच्या आतमध्ये. हलक्या हाताने खेळतोय. इकडे मात्र नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. कॅप्टन मात्र येतोय मैदानाच्या आतमध्ये 1 डाऊनच्या रूपामध्ये. 1 धाव 1 षटकाच्या समाप्तीनंतर ज्या रीतीने सुरुवात चंदनगडची होती तशा रीतीची सुरुवात आता मात्र पाहायला मिळते.
अजिंक्यताराची 10 झालेले आहेत, परंतु टार्गेट छोटा आहे. आता 24 मध्ये 26 ची गरज आहे. डीजे मयूर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु आता खरोखरच त्याच्या चांगल्या गोलंदाजीची गरज आहे त्याच्या संघाला. कारण की 24 चेंडू 26 धावा, इकडे विकेट मात्र मोठा फॅक्टर असेल. विकेट घेणं गरजेचं आहे, चांगली गोलंदाजी हाताळणं गरजेचं आहे. इथे डॉट चेंडू, परंतु यावेळेस काय होतंय, यावेळेस खराब चेंडू हाताळला जातोय. नो चेंडू आहे, एक पूर्ण आणि एकच मिळेल. रनिंग भेटी विकेट इकडे थोडी खराबी म्हणेल. स्कोरबोर्ड मात्र जर बघायला गेलं तर स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. यावेळेस फ्री हिटचा चेंडू मिळतोय स्ट्रायकर बॅट्समनला. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 12 झालेला आहे. आता मात्र 24 ची गरज, 24 चेंडू 24 धावांची गरज. एक षटकानंतर 12 झालेले आहेत. 3 षटकानंतर विचार केला तर 27 देखील चंदनगडचे पाहायला मिळाले, परंतु त्यानंतर मात्र धावा ज्या आहेत त्या आल्याच नाही. 12 चेंडू मध्ये धावा फक्त 8 आल्या आणि 36चा पाठलाग करत असताना धावसंख्या आता 12 झालेली आहे. 24 मध्ये 24 ची गरज. फ्री हिटचा चेंडू एज लागली जात आहे. इकडे मात्र थर्डमॅन थोडा वाईट ठेवण्यात आला होता आणि त्याचा फायदा होतोय. 1 च्या 2 येत आहेत. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता यावेळेस 14 धावा धावफलकावर मात्र रंगल्या जात आहेत. 14 धावांत झालेल्या आहेत आणि बघायला गेलं तर 22 धावेची गरज आहे 23 चेंडू मध्ये. गोलंदाज मयूर आणि यावेळेस स्ट्राईकला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय सुयोग. नॉन स्ट्राईकला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय संतोष, टीमचा कॅप्टन. बदलावती चुकते गोलंदाजाची आणि यावेळेस थांबलेला आहे. डेड बॉल दिला जाईल आणि यावेळेस चेंडू अजूनही बाकी असतील षटकातील 5. एका चेंडू मध्ये 4 धावा खर्च केल्या आहेत. 14 आतापर्यंत झालेल्या आहेत. राजगड फायनलला गेलेले आहे कालच्या दिवसामध्ये आणि आज मात्र बघूया फायनल मध्ये कोण जाणार. डॉट आलाय, डॉट टाकावे लागतील. इथे मात्र बघायला गेलं तर संघर्ष करावा लागेल. डॉट चेंडू येतोय, डॉट चेंडू येणं गरजेचं आहे. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, थोडा कानमंत्र दिला. अजूनही बॅलेन्सिंग मॅच मात्र बघायला गेलं तर थोडी झुकलेली बॅटिंग टीम कडे. 22 मध्ये 22 ची गरज. पुन्हा एकदा मात्र चांगला चेंडू बॅटच्या समोरून वाळला जातोय. यावेळेस मिड ऑफच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडू आलाय. षटक क्रमांक जर बघायला गेलं तर दुसरं आणि 2 डॉट घेतोय. टार्गेट छोटा आहे त्यामुळे मात्र थोडं चिंतेचं वातावरण अजूनही चंदनगडकडेच आहे. रिलॅक्स मध्ये आहेत अजिंक्यतारा. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, फटका फसलाय, नो मॅन्स लँड मध्ये पडेल. इकडे 1 धाव मात्र नक्की पाहायला मिळेल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकतात 15 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. 36चं आव्हान 15 झालेत. 21 धावेची अजूनही गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 20 चेंडू आणि 21 धावेची गरज. 2 चेंडूचा खेळ बाकी दुसऱ्या षटकातील. कॅप्टन ऑन स्ट्राइक. 20 चेंडू 21 धावा. चेंडूपेक्षा 1 धाव जास्त आहे. टेनिस क्रिकेट आपण बघू शकतात. टेनिस चेंडूचा वापर केला या स्पर्धेमध्ये. यावेळेस फटका सजवलाय. इकडे मात्र थोडा दूर राहतोय मिड ऑफच्या खेळाडूकडून आणि 2 धाव पूर्ण होताना स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकतात यावेळेस झालेले आहेत ते म्हणजेच 17-17. 19 चेंडू आणि 19 धावेची गरज मॅच जिंकण्यासाठी. आताच्या काळामध्ये मात्र चेंडू खूप बदललेले आहेत. नवे चेंडू आपल्याला पाहायला मिळते, सिक्सर चेंडू पाहायला मिळते, 6 चेंडू पाहायला मिळते आणि सध्यात जास्त मागणीचा चेंडू म्हणजेच जफरबाईचा म्हणजेच आपण बघू शकतात फुलटाचा चेंडू. आणि इकडे षटक संपतय. दुसरं धावा झाल्यात त्या म्हणजेच 18. आता चेंडू असतील 18 धावा बनवायचे 18. डीजे
18 धावेची गरज बघा, आकड्याची बरोबरी कधी कधी होत राहते. 18 धावा धावपलकावर आहेत, 18 चेंडू आहेत आणि 18 धावा पाहिजेत. कृपया करून प्रॅक्टिस करतात त्यांना विनंती आहे, चेंडू मैदानामध्ये नाही आला पाहिजे. 18 चेंडू 18 धावेची गरज. स्ट्राईकला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते टीमचा कर्णधार, तो म्हणजेच संतोष. पहिला चेंडू घेऊन प्रतीक तयार. राईट नंबर द विकेट. बघूया एखादा मोठा हिट संतोषच्या बॅट मधून. एका शॉर्टपिच चेंडू होता, पुढचा फटका मिड विकेटला क्लिअर करे का, यावेळी चांगलं चित्रक्षण एक धाव असेल. स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता यावेळेस 19. संयोगच्या षटकारासाठी आता मात्र भगवान कदम साहेबांचा एटीएम ओपन झालेला आहे. 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. उंच केलेला फटका, इकडे कोणी नाही, तिथे मात्र वन बाउन्स चेंडू अडवला जाईल बाउंड्री लाईन जवळ. 2 धावा असतील. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 21. 21 धावा धावपलकार आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळते. 16 चेंडू आणि 15 धावेची गरज. 16 चेंडू आणि 15 धावेची गरज यावेळेस जिंकायला अजिंक्य तारा. बघूया, शॉर्ट चेंडू मारण्याचा प्रयत्न, कट आणि यावेळेस कॅच, विकेट. डीजे यावेळेस आदेश स्ट्राईकला. पहिला चेंडू आदेश खेळणार. चेंडू जाऊ दिला. अंपायर स्तंभ उभे आहेत. यावेळेस मात्र चांगला चेंडू. इथे मात्र डॉट आलाय. 14 मध्ये 15 ची गरज. ऑफ साइडला मात्र चांगला चेंडू हाताळला जातोय. चेंडू मात्र 14 धावा बनवायचे 15. इथे मात्र बघूया 1-2 डॉट अजून येतील का. पुन्हा एकदा डॉट आलेला आहे. अपील लाऊड आहे, परंतु इकडे मात्र नोट आउट येत आहे. 2 डॉट सलग आलेले आहेत. चांगली गोलंदाजी प्रतीक कडून मात्र पाहायला मिळते. यावेळेस आपण बघू शकतात 13 मध्ये 15 ची गरज. शेवटपर्यंत लढावं लागेल. बॉलिंग टीमचा विचार केला तर सूरज जैसे चमकना है तो सूरज जैसा जलना भी होगा. आणि इकडे आपण बघू शकता 2 डॉट आलेले आहेत. पुन्हा एकदा तयार. हा डॉट येईल का. इकडे पुन्हा एकदा. आता मात्र ऑफस्टम्पच्या थोडा बाहेर वाईटचा इशारा. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता त्यावेळेस 22-22. 14 पाहिजे. 13 चेंडू 14 धावेची गरज. 13 चेंडू 14 धावेची गरज. मात्र इकडे 2 डॉट आले ते त्यानंतर व्हाईट चेंडू हाताळला. बघा तुमच्याकडे बँक बॅलन्स कमी आहे, खर्च देखील कमी झाले पाहिजे. 2 डॉट नंतर मात्र खराब चेंडू नाही हाताळू शकत. परमिशन नाहीये तुम्हाला आताच्या मॅच मध्ये. हलक्या हाताने खेळतोय.
इथे गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षण होणार. एक धाव नक्की मिळेल. डायरेक्ट हिट आला परंतु यावेळेस पंच संघाचा पोहोचतोय आणि एक धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 23 आहेत. 12 चेंडू 13 धावेची गरज आहे. डिझाईन शेवटच्या षटकामध्ये किमान 6-7 जर आल्या 8 जर आल्या तर बाजी मारली असं म्हणायला हरकत नाही चंदनगडने. शेवटपर्यंत लढायचं तर आहे चंदनगडला कारण की धावा कमी लागल्या स्कोरबोर्डला. पहिल्या 3 षटकामध्ये 27 होते परंतु पुढच्या 2 षटकामध्ये फक्त 8च बनवल्या त्यामुळे 36चं आव्हान आलं. आता मात्र 36चं आव्हान डिफेन्स करत असताना 18 चेंडू मध्ये 23 दिलेले आहेत आणि आता मात्र 12 चेंडू मध्ये 13 पाहिजेत. समोर मात्र डावकुरा गोलंदाज डावकुरा फलंदाज यावेळेस आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज मयूर, आदेश स्ट्राईकला, नो स्ट्राईकला संतोष टीमचा कॅप्टन. पहिला चेंडू घेऊन तयार होईल मात्र आपण बघू शकता यावेळेस गोलंदाज मयूर. चला स्पीडअप ठेवा खेळायला. अजून फायनल मॅच बाकी ही विनंती आहे थोडा स्पीडअप ठेवा खेळायला. पहिला चेंडू घेऊन तयार होईल इकडे मात्र गोलंदाज मयूर. लेफ्ट ओव्हर द विकेट. पहिला डॉट आलाय. कमालीचा मात्र हा चेंडू टाकला जातोय. राह संघर्ष की जो चलता है वही संसार को बदलता है. जिसने रातों में जंग जीती है सूर्य बनके वही निकलता है. आणि इकडे बघायला गेलं तर लढावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत. लढणं आमच्या रक्तात आहे आणि यावेळेस लढत असताना चंदनगड आपण बघू शकतात. एक बाजूला अजिंक्य तारा आणि दुसऱ्या बाजूला चंदनगड. कोण जिंकणार. डॉट आलाय आणि फुलटन चेंडू खराब चेंडू त्याला पनिश केलाय. आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा आहेत. बघायला गेलं तर पुन्हा एकदा यॉर्करच्या शोधामध्ये गेला. यॉर्कर चेंडू असा आहे ना की पडला ठिकाणावर तर ठीक आहे थोडा 19-20 झाला तर बॅटी खाली नाही तर फुलटस आणि इकडे तेच पाहायला मिळते. यावेळी षटकाराला स्कोरबोर्ड 6 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकतो 29. आता मात्र 7 धावेची गरज. 10 चेंडू 7 धावेची गरज. डॉट आला होता त्यानंतर मात्र षटकाराला 10 चेंडू आणि 7 धावेची गरज. यस प्रशांतजी गवाळे साहेबांची इकडे आई मात्र मातोश्री आलेले आहे. त्यांचं नक्कीच स्वागत होंड्याकडून स्वागत आणि इथे मात्र या आपण मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हा. 2 धावा असतील. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता त्यावेळेस धावा झाल्यात त्या म्हणजेच 31. 5 ची गरज. 5 धावेची गरज आहे 9 चेंडू मध्ये. सुरेख कामगिरी. इकडे मात्र आता डॉट आलाय. हा कमालीचा चेंडू टाकला जातोय. कुठे ना कुठे षटकार मात्र आला त्यामुळे मात्र अडचणी जाता. आता बघायला गेलं तर थोडं डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळत असताना जेव्हा डिफेन्सिव्ह मोड मध्ये जातो बॅट्समन तेव्हा मात्र डॉट येतोय हे मात्र पाहायला मिळते. अटॅक करताना धावा देखील येत आहेत. 5 धावेची गरज आहे. चेंडूचा विचार केला चेंडू झाले ते म्हणजे 4. 2 चेंडू बाकी आहेत. 8 मध्ये 5. 8 चेंडू आणि 5 धावा मॅच जिंकण्यासाठी यावेळेस आपण बघू शकतात. क्रॉस बॅटीने मारण्याचा प्रयत्न. इकडे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट लागतोय परंतु पोहोचतोय. डॉट आलाय. 7 मध्ये 5. षटकार कुठे ना कुठे आला आणि त्यामुळे गडबड झालेली आहे. 7 चेंडू आणि 5 धावेची गरज.
काय होणार, कोण जिंकणार, कोण येणार, मनामध्ये प्रश्न सर्वांचे घर करून आहेत. उत्तर मात्र मैदानाच्या आतमध्ये मिळेल. शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील धावा बनवायच्या त्या म्हणजेच 5-7 मध्ये 5. या मॅच नंतर मेगा फायनल. इकडे फटका फसलाय, कॅच होणार. 3 डॉट सल्लग आले. 1 ओव्हर 5 धावेची गरज. कधी मॅच मात्र जाते अजिंक्य ताराकडे, कधी जाते चंदनगड. टप्पा पडल्यावर थोडा मात्र स्लो बघायला गेला तर खाली राहिला होता. कुणाल मात्र यावेळेस स्ट्राइक वर आलेला आहे. 4 चेंडू 4 धावेची गरज. 4 चेंडू 4 धावा. इथे मात्र बॅट्समनचं देखील मात्र आता स्पेशल जे आहे ते मात्र संयम जे आहे ते मात्र चेक केलं जाईल. इथे काय करायचं काय नाही बॅट्समनला देखील दुविधामध्ये असतं. मोठा हिट खेळायचा की मात्र सिंगल डबल वर कॉन्सन्ट्रेट करायचं हे मात्र प्रश्नचिन्ह आहे. आता बघूया काय होते आणि काय नाही. 4 चेंडू आणि 4 धावेची गरज. खूप चांगली मॅच, खूप चांगली लढत. सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळते. यानंतर मेगा फायनल. एज आणि इकडे मात्र डीप मध्ये येत असताना लॉंगर रिजनला यावेळेस क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न आणि इकडे काय होत आहे दुसऱ्याला येत असताना रनआउट आहे. 3 मध्ये 3 ची गरज. यस डीजे. मात्र पाहायला मिळते 2 चेंडू आणि 2 धावा. त्या क्षेत्ररक्षकाचं मी कौतुक करेल. जेवढं प्रेशर आहे मात्र आपण बघू शकता जेवढं सोपं दिसतं मैदानाच्या बाहेरून प्रत्येक आपण बघू शकतो तेवढं सोपं नाही आहे काम. 2 चेंडू 2 धावा. नवीन बॅट्समन स्ट्राइकला विश्वजित. काय कमालीची मॅच आहे. सुपर मॅच आहे. काय होणार, काय घडणार. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम टेन्शन मध्ये. धडधड वाढतंय. इकडे हलक्या हाताने खेळला आहे. 1 आलाय. असं वाटलं होतं की 1 चेंडू 1 पर्यंत ही मजल येईल परंतु ही मजल आलेली आहे. 1 चेंडू 1 धाव. चंदनगडच्या वर ही 2दा परिस्थिती आलेली आहे. एकदा बॅटिंग करताना होती, आता बॉलिंग करताना आलेली आहे. बघूया 1 चेंडू 1 धाव. फिल्डिंग कशी रचणार आणि इकडे मात्र काय प्लॅनिंग करणार. इथे बघायला गेलं तर आता ट्विस्ट आलेला आहे. 1 मध्ये 1. लहरों से डर के नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की हार नहीं होती. असफलता एक चुनौती है, उसका स्वीकार करो. क्या गलत हुआ सोचो और सुधार करो. जब तक सफल ना हो तब तक संघर्ष के मैदान से ना भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. 1 मध्ये 1.
एक चेंडू एक धावेची गरज. कोण जिंकणार कोण हरणार. डॉट आला तर चंदनगड, एक धाव आली तर मात्र इकडे अजिंक्य तारा. दोघांचे प्रेक्षक आता मात्र उभे राहिलेले. धावायची संधी कोणाला मिळणार बघूया. एक चेंडू एक धाव. आता बसलेले प्रेक्षक उभे झालेले, उभे राहिलेले प्रेक्षक मात्र फेऱ्या मारा लागलेले आहेत ते आपण बघू शकतात. एक मध्ये टाळ्या होऊन जाऊन द्या. शेवटच्या चेंडूसाठी मॅच आवडली असेल तर. चंदनगड इथपर्यंत आणलेली आहे, इथून बाजी मारता येईल का. अर्ध्यावर चेंडू टाकला. चेंडू एकदम अर्ध्यावर टाकला. इथे मात्र बॅट्समनला संधी दिली तुम्ही वाट पाहण्याची आणि त्यामुळे मात्र मॅच विजय. थोडं चॅलेंजिंग चेंडू टाकणं गरजेचं होतं आणि हा खराब चेंडू पडला.